अशा प्रकारची टीका होत असते। म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील। आणि आपले दैवत छत्रपती शिवरायांनी जो मार्ग आपल्याला दाखवला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग आपल्याला दाखवला, त्या संविधानाच्या मार्गाने आणि छत्रपती शिवरायांच्या तत्वानेच या ठिकाणी आपला महाराष्ट्र चालत राहील। हे सांगत असताना मला एका गोष्टीचा अतिशय आनंद आहे की छत्रपती शिवरायांचं तत्व हे महाराष्ट्राला तर नेहमीच मान्य होतं, पण कदाचित देश पातळीवर अनेक संभ्रम त्या संदर्भात कदाचित होते आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की सीबीएसईच्या पुस्तकांमध्ये यापूर्वी मराठा साम्राज्यावर, हिंदवी स्वराज्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांवर एक पॅराग्राफ होता आणि मुघलांचा इतिहास हा 17 पानं होता। पण आता हा इतिहास बदलला आहे आणि आता सीबीएसईने नवीन पुस्तकामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा आणि मराठा साम्राज्याचा 21 पानाचा इतिहास घेतलेला आहे। आपण हे पाहू शकतो, द राईज ऑफ मराठाज इथपासनं 21 पानं हा संपूर्ण भारतातला जो सर्वात समृद्ध आणि शौर्याचा आणि स्वाधीनतेचा इतिहास आहे तो आता केंद्र सरकारने घेतलेला आहे। म्हणून त्यांचेही मी या ठिकाणी मनापासून त्यांचे आभार मानतो। आणि अनेक लोकांनी शंकाही व्यक्त केली होती की आम्ही अनेक योजना सुरू केल्या, लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना असेल, लोक म्हणायचे की निवडणुका झाल्या की या योजना बंद होतील। यातली कुठलीच योजना आम्ही बंद केलेली नाही, सर्व योजना सुरूच आहेत आणि पुढेही संपूर्ण 5 वर्ष आमच्या या सगळ्या योजना सुरूच राहतील हे देखील या ठिकाणी मी सांगतो। आता आपण महाराष्ट्राचं एक विजन डॉक्युमेंट तयार केलेलं आहे आणि या विजन डॉक्युमेंटमध्ये 2047चा विकसित महाराष्ट्र कसा